नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दोडक्याचे पॉकेट ही रेसिपी बघणार आहोत। अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि दोडके हे खाणे खूप चांगलं आहे शरीरासाठी। पण मुलं दोडके, भोपळा, गिलके हे खायला कंटाळा करतात। मग आपण अशा पद्धतीने जर त्यांना खायला दिलं तर मुलं सुद्धा हे खूप आवडीने खातात। चला तर मग आता हे पॉकेट कशी करायची ते बघूया। आता या ठिकाणी मी पावशेर दोडके हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याची आता यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा। या ठिकाणी आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं आणि कढीपत्ता याचा असा ठेचा बनवून घेणार आहोत। चला तर मग आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हा ठेचा बनवून घेऊया। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते बारीक करून घेणार आहोत। आणि अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि मुलं सुद्धा ही खूप आवडीने खातात आणि त्यांना समजतही नाही यामध्ये आपण दोडक्याचा वापर केलेला आहे। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण ठेचा बनवून घेऊया। अगदी हेल्दी असं हे पॉकेट आहे, तर तुम्ही मी कसं करते हे नक्की बघा। आपण या ठिकाणी सर्व घरातल्याच वस्तूंचा वापर करून हे पॉकेट बनवणार आहोत। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। आणि मुलांना जर तिखट चालत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर केला तरीही चालेल। आता या ठिकाणी सर्व आपण त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि मुलांसाठी थोडं कमी कमी तिखट वापरलं तरी चालेल। आणि आता हे दोडके आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चॉपरमधून हे दोडके बारीक करून घेणार आहोत। तर बघा आता हे दोडक्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे चॉपरमध्ये आपण बारीक करून घेऊया। आता हे दोडके आपले बारीक झालेले आहेत। तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण आता हे बारीक करून घेतलेले आहे दोडके। आता हे दोडके आपण बघा अशा पद्धतीने दोडके बारीक केले। आपला ठेचा रेडी झालेला आहे। आता पुढं काय करायचं ते बघूया। आता एक गॅसवर कढई ठेवली आहे। या कढईमध्ये आपण तेल टाकूया थोडं आणि या ठिकाणी मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। आणि आता आपण फोडणी करून घेऊया। आणि आता जिरे मोहरी टाकली आहे थोडी थोडी आणि यामध्ये आता आपण तो ठेचा परतून घेऊया। जो ठेचा बनवलेला होता तो ठेचा परतवायचा। आणि आता आपला ठेचा परतून झाला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकू आणि आपण दोडके परतून घेणार आहोत। आता हे सर्व दोडके आपण त्यामध्ये टाकलेले आहे आणि दोडके परतून घेऊया। तर बघा आता आपण हे दोडके परतून घेतलेले आहेत। आणि थोडासा हिंग टाकलेला आहे। कधी कधी दोडक्याने पोट सुद्धा दुखू शकतं, त्यामुळे थोडा हिंगाचा जास्त वापर करायचा यामध्ये। आणि आता हे आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आणि हे दोडके वाफेवर अगदी कोवळे दोडके असल्यामुळे 5 मिनिटांमध्येच हे दोडके शिजले जातात। आता याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं आपण त्याला वाफ येऊ देऊ। तर बघा आता आपण हे झाकण ठेवून वाफ येऊ देऊ। आता हे आपले दोडके आता यामध्ये आपण शिजत आले आहे। आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तर जवळजवळ शिजतच आलेले आहे। त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे। तर बघा आता आपण मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घेऊया। आणि आता परत त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा आपले आता हे दोडके व्यवस्थित असे परतून झाले आहे। ते मी ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। तर चला आता ह्या दोडक्याचं पॉकेट कसं करायचं ते आपण आता पुढे बघणार आहोत। आणि आता अगदी हेल्दी असं आहे आपले तयार झालेले आहे दोडक्याचं वाटण। आणि आता यामध्ये काय काय टाकायचं हे बघूया आता आपण। आता या ठिकाणी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे।
आता हे मी एका व्यक्तीसाठी करत आहे म्हणून सर्व माप हे कमी कमी घेतलेलं आहे मी ते. आणि आता आपण हा दोडक्याचा ठेचा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा आपण आता यामध्ये बटाटा आणि आता हा बटाटा मी व्यवस्थित कुस्करून त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकलेलं आहे आणि ते त्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आपण. आता त्या बटाट्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग टाकून आपण त्या दोडक्याच्या भाजीत मिक्स करून घेऊया. ते आपण दोडक्याच्या भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे. चला तर मग आता आपण याचं पॉकेट बनवून घेऊया. आता एक आपण तयार पोळीचा वापर या ठिकाणी करणार आहोत. आता मी एक पोळी घेतलेली आहे आणि याचे आता आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत पोळीचे. तर बघा आता या ठिकाणी आपण 2 भाग करून घेऊया पोळीचे. अगदी टेस्टी लागते हे पॉकेट आणि हेल्दी सुद्धा आहे अगदी. मुलांना हे 4 वाजता भूक लागली तर करून दिलं तर मुलं आवडीने खातात. आता आपण जे बॅटर तयार केलं आहे ते त्या अर्ध्या पोळीवर पसरून घ्यायचं आहे आपल्याला. बघा असं हाताने व्यवस्थित आता हे लावून घ्यायचं आहे. आता हे आपण दोडक्याची भाजी आणि बटाटा मिक्स केलेलं बॅटर त्याच्यात लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला एक चीज क्यूब त्याच्यावर, आता या ठिकाणी मी एक चीज क्यूब घेतलेली आहे, ती अर्धी यामध्ये किसून घेणार आहे. आणि आता आपण हे किसून झालेलं आहे. आता या अर्धी पोळी आता आपण त्याच्यावर ठेवून घेऊया. आता तर बघा आता हे पॉकेट आपण व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घेऊया. आता हे व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे फक्त. आता आपलं एक पॉकेट रेडी झालं आहे. आता आपण दुसरं पण बनवूया. अगदी मुलं पोळी भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने आपण त्यांना पॉकेट बनवून दिलं तर मुलांना सुद्धा ते असं वेगळं वाटतं आणि मुलं आवडीने खातात आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागतं हे पॉकेट. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपण राहिलेली बॅटर त्याला लावून घेऊया आणि पुन्हा चीज त्याच्यावर किसून घेणार आहोत. आणि चीज किसल्यामुळं त्याची टेस्टसुद्धा खूप वेगळी येते आणि मुलं रोज मागतील अशा पद्धतीने ह्याची टेस्ट लागते. बघा मुलांना तर खूप आवडेल. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने दोडक्याचं पॉकेट. मुलं ज्या भाज्या खात नाही ना त्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना बनवून खायला घालायच्या. आणि दोडके खाणे हे खूप चांगलं आहे शरीरासाठी. तर बघा अशा पद्धतीने हे आता आपण ते पॉकेट बनवून घेतलेले आहे. तर चला आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये फक्त 1 पळी तेल आपल्याला टाकायचं. 1 पळीला कमी तेल आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि ते पॉकेट ठेवू आणि दोन्ही साईडने आपण आता ते असे खरपूस भाजून घेणार आहोत. तर बघा दोन्ही साईडने आपण खरपूस भाजून घेऊया ते. आणि यामध्ये बटाटा वापरला नाही तरीही हे छान लागतात. बघा आता हे एकदम खरपूस लालसर असं कडक भाजून घेतलेले आहे. आणि छोटं मुलं असतील तर याची 2-3 स्लाइस करून द्यायचे तुम्ही. बघा मैत्रिणींना आपलं हे अगदी हेल्दी असं दोडक्याचं पॉकेट रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना एकदा अशा प्रकारे पॉकेट बनवून द्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलांना आवडली की नाही. धन्यवाद.